सोनाली किचन म्हणलं की साध्या सिंपल रेसिपी बरं का. आणि आजच्या साध्या सिंपल रेसिपीमध्ये आपण आज तयार करणार आहोत 3 प्रकारच्या शाबूची खिचडी. तर अशा पद्धतीच्या खिचड्या आपण घरामध्ये रेग्युलर करतच असतो, प्रत्येकाच्या घरामध्ये करतोच. आमच्या घरामध्ये जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हटलं तरी चालतं, कारण की प्रत्येकाच्या तरा वेगळ्या आणि आवडसुद्धा वेगळी. तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा केली आहे मी मिरची बटाट्याची आमच्या सासूबाईंना खिचडी. त्यांना अशा पद्धतीची खिचडी आवडते, त्यामुळे त्यांच्यासाठी ही खिचडी केली आहे बरं का. तर मिरची बटाटा छान असं परतून घेतला आहे, शेंगदाण्याचं कूट घातलं आहे, ते सुद्धा छान असं परतून घ्यायचं. तर आज मला वेळ भेटला नाही शेंगदाण्याचं कूट भाजून करायसाठी, त्यामुळे ह्यामध्ये जास्त वेळ भाजून घेतला आहे. आणि हे आता कूट आपण छान असं ह्यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचं. 2 चमचे तेल, त्यामध्ये मिरची बटाटा शेंगदाण्याचं कूट सगळं परतून झालं की त्यामध्ये शाबू घालायचा. अशा पद्धतीचं शाबूची खिचडी कुणाला आवडते ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. तुमच्या घरामध्ये सुद्धा अशा प्रकारचे नग आहेत का ते सुद्धा कमेंट करून सांगा. त्याला लाल हिरवी मिरची घातलेली, बिना मिरची घातलेली, लहान मुलांना मिरची घातलेली नको असलेली, असं काहीतरी प्रत्येकाचे नमुने असतातच. तर ही आहे आमच्या सासूबाईनं केलेली साधी सिंपल आपली मिरची बटाट्याची खिचडी. अरे व्हिडिओ सोपा म्हणजे आहे, आपल्या सोनाली किचनचे सगळेच व्हिडिओ साधे सिंपल असतात, त्यातलीच ही साधी सिंपल पहिली झालेली शाबूची खिचडी. तर तुम्हाला सांगते, तुम्हाला साध्या सिंपल वाळवणाचे पदार्थ किंवा असं काहीतरी गावरानं काहीतरी बघायला आवडत असेल तर आपल्या पेजला ना नक्की जाता तर फॉलो करा, सबस्क्राईब करा बरं का. तर सेकंड आपण करणार आहोत ती म्हणजे आमच्या सासरेबुवांची लाल मिरची घालून ही खिचडी. तर ही खिचडी आहे ती अगदी मला तर अजिबात आवडत नाही, पण त्यांना कशी आवडते मला माहीत नाही. ज्यांना जे तिखट आवडत नाही ना त्यांच्यासाठी ही खिचडी आहे बरं का. कारण की अशा पद्धतीची खिचडी जे ती तिखट खात नाहीत, लहान मुलं जी मेळमिळी लोक आहेत ना त्यांच्यासाठी ही खिचडी. तर ही घातली लाल मिरची, काय माहीत त्यामुळं काय फरक पडतो लाल मिरची घातल्यानंतर, प्रत्येकाची आवड वेगळी वेगळी. शेंगदाण्याचं कूट घातलं, बटाटा भाजला छान असा जास्त वेळ आणि सगळं भाजलं की नंतर तीच प्रोसेस आहे, शाबू घातलून दिला आहे. त्यामध्ये शाबू छान असा भाजून द्यायचा बघा. जेवढा शाबू छान भाजा ना तेवढी त्या खिचडीला चव लागते. चवीपुरतं मीठ घालायचं आणि ह्यामध्ये आणि पुढे ट्विस्ट आहे ती तुम्हाला सांगतेच, अशा पद्धतीने भाजून घ्यायचा. तर ज्या वेळेला आमच्या घरामध्ये जेवण करायचं नसेल तर आमच्या घरामध्ये हा खिचडीचा बेत असतोच. आणि ना मला असं वाटतं की ह्या जेवणापेक्षा खिचडीपेक्षा ना जेवण केलं असतं बरं झालं असतं असं वाटतं, कारण की असंच ते प्रकार करावे लागत असतात. तर आमच्या घरामध्ये काय होतं, अनेक ट्विस्ट म्हणजे तुम्हाला सांगू, ह्यामध्ये पाणी घालावं लागतं, म्हणजे कचकचित असं म्हटलं जातं ना, आम्हाला कचकचितला आवडतं सगळं. तशातली आमच्या घरातली ही खिचडीचा प्रकार आहे. कचकचित ही शाबूची खिचडी केली आहे. पाणी घालायचं म्हणजे असं एकदम शाबू एकदम चिकट तयार होतो. आणि हा शाबू मी सर्व केला आहे आमच्या सासरेबुवांसाठी आणि त्या मुलांनासुद्धा अशाच पद्धतीनं आवडतो. आणि तिसरा आहे ते एकदम ज्वालामुखीवाला शाबूची खिचडी आहे बरं का. तो माझ्या मिस्टरांच्या आवडीचा आहे. प्रत्येकाची आवड वेगळी म्हणते ना, त्यातलंच मला आणि माझ्या मिस्टरांना तिखट आणि झणझणीत खायला आवडतं. आणि तिसऱ्या नंबरची आमच्या दोघांसाठी ही खिचडी तयार केली आहे, बघू शकता ह्याचा. तर तेल घातलं आहे 2-3 चमचे त्यामध्ये आणि तीच अगदी प्रोसेस आहे पहिल्यापासूनची. मिरची घातला आहे, बटाटा घातला आहे, सर्व साहित्य तेलामध्ये छान असं परतून द्यायचं. बटाटा छान भाजायचा ना, बटाटा कच्चा राहिला की शाबूची थोडीशी चव बिघडते, त्यामुळे कुरकुरीत होस तर हा बटाटा तेलामध्ये छान असा परतून द्यायचा. भरपूर असं शेंगदाण्याचं कूट घातलं आहे. आणि हा तिसऱ्या नंबरची शाबूची खिचडीत कुणाकुणाला आवडली आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा. ह्यामध्ये घालायचा राहिला उरलेला हा शाबू माझ्या आणि माझ्या मिस्टरांसाठी हा शाबूची खिचडी केली होती. भरपूर शेंगदाण्याचं कूट घालून हे वगैरे भरपूर असं घालून त्यामध्ये घालायचं ज्वालामुखीवाला शाबूची खिचडी का म्हणली आहे मी. ह्यामध्ये लाल काश्मीरची पावडर घातली आहे, मिरची घातली, त्यामुळे डब्बल धमाका झाला आहे. म्हणजे तिखट आवडत असेल ना नक्की कुणाला तर ही खिचडी नक्की ट्राय करून बघा, खूप छान चवीला लागते. काही ठिकाणी जिरे मोहरी लसणाचा सुद्धा वापर करतात, पण आमच्याकडे असं जिरे मोहरी वगैरे खात नाहीत. अशाच पद्धतीने खिचडी खाल्ली जाते. तर जिरे मोहरी घातले की म्हणतात की उपवास मोडला किंवा हे करत नाहीत. तर अगदी साध्या सिंपल पद्धतीने अशी शाबूची खिचडी केली जाते, खाल्ली जाते उपवासाला. आणि आमच्याकडे कसं उपवास असू दे किंवा नसू दे त्यामुळं त्यामध्ये असं जास्त काय ॲड करत नाहीत. अशाच पद्धतीने खिचडी खायला आवडते. तर त्यामध्ये घातलं आहे तर आमच्या दोघांनासुद्धा कचकचित आवडतं. थोडंसं पाणी घातलं आहे आणि खूप छान चवी लागते बरं का. थोडंसं पाणी घालून हलवलं ना हा शाबू अगदी नेक्स्ट लेवलला चव जाते आणि छान चवीला लागते. तयार झाली आपली तिन्ही प्रकारच्या शाबूच्या खिचड्या. तुम्हाला ह्यातली कुठली आवडली ती कमेंट करून सांगा. झणझणीत मिळमिळीत का ज्वालामुखी.
तर तुमच्या घरामध्ये सुद्धा असे नख असतील ते सुद्धा कशा पद्धतीनं करून देता ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि सोनाली किचनच्या रेसिपी बघायला तुम्हाला आवडत असेल तर प्लीज जाता सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका. खाऊन फक्त म्हणायचं भारीच की ओ. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि साध्या सिंपल व्हिडिओ बघायला आवडत असेल तर सोनाली किचन नक्की पहा. धन्यवाद.